हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशासाठी? होळीसाठी. काय काय घेतले सा बघू हातात? पोते तोय. होय तिकडे ठेवलं तर बर परत या काय आणि घेऊन. हा हा का आणलेस? लाकूड. मटण शिजवाय त्यावर आपण यात्रेत. हा तर या मुलांच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलेच असेल की आज आहे होळी आणि होळीचीच आमची तयारी सुरू आहे. तर आमच्या गावाकडे मुले अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी जाऊन शेणकुटे गोळा करून आणतात. ही लहान मुले सकाळपासून शेणकुटे गोळा करत आहेत. तर कोणाकोणाचे ते अशा पद्धतीने होळीची तयारी करतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. इथे पाहू शकता या मुलांबरोबर आरुद्राही शेणकुटे गोळा करायला गेली होती आणि या मुलाने किती भरपूर असे शेणकुटे गोळा करून आणलेले आहेत. शेणकुटासोबतच या मुलांनी लाकडेही गोळा करून आणलेले आहेत. आता भरपूर असे ऊन झालेले आहे, त्यामुळे आता ही सर्व मुले आता घरी जाणार आहेत. त्याआधी या सर्व मुलांना मी थंडगार असे पेय केलेले आहे ते आधी देते. तर या सर्व मुलांसाठी मी नाचणीची थंडगार अशी आंबील केलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणीची आंबील पिण्यास खूप उत्तम असे आहे. स्पेशल असं पेय केलं तुमच्यासाठी. फक्त काम करण्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. घ्या. भारी झालंय का? आंबील म्हणा. चला तर बघा ही लहान मुले आंबील पेतीलच. आपण भेटूया थोड्या वेळामध्ये. सरबतवाले चांगलंय काय? नको ना सरबत आता? सरबत नको ना आता? इकडे बघू. नको ना सरबत का पाहिजे? चला आता इथं झाडून काढायचं. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आमची होळीची तयारी सुरू होत आहे. तर इथे दीक्षा जिथे आम्ही होळी करणार आहोत तिथे सडा टाकून घेत आहे. तिच्यासोबत आरुद्राही मदतीला आलेली आहे. तर या मुलांना आम्ही एरंडाचा छोटासा असा ढाळ काढून आणायला सांगितला होता आणि यांनी केवढं मोठे झाड आणले आहे तुम्ही पहा. तर आज होळी आहे, मग मस्त अशी गाणी झालीच पहिली. त्यासाठी आम्ही डेक बाहेर आणून ठेवलेला आहे. आता आम्ही जिथे होळी करणार आहोत तिथे शेणकुटे आणून टाकायचे काम आता मुले करत आहेत. तर मुलाला मदत करण्यासाठी मी आणि दीक्षा दोघी आम्ही तिथे गेलो. होळी रसाच्या आधी आम्ही पाला टाकून घेतला कारण होळी पटकन पेटली जावी यासाठी. आता यावर आम्ही शेणकुटे रचून घेणार. इथे पाहू शकता आम्ही सर्वजण मिळून शेणकुटे लावून घेत आहोत. होळीमध्ये घालण्यासाठी या मुलांनी एरंडाचा एक छोटासा ढाळ काढून आणलेला आहे.
होळी रचून झाल्यानंतर त्यामध्ये परत घालता येणार नाही यासाठी आम्ही आत्ताच घालून घेत आहोत. तरी ते पाहू शकता वैभवने केवढा मोठा असा ढाळा काढलेला आहे. मी त्यातला छोटासा असा एक ढाळा काढून घेते कारण हा भरपूर मोठा असा होत आहे. आता यामध्ये आपल्याला एक ऊसाचे वाडेही घालून घ्यायचे आहे. होळीमध्ये एरंडाचे ढाळे आणि ऊस का घालतात हे जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आम्ही मस्त अशी गाणी लावलेली आहेत आणि आरुद्र आणि वरद कसे नाचत आहेत पहा. तरी ते पाहू शकता आमची बऱ्यापैकी होळी रचून झालेली आहे. आम्हाला या होळीमध्ये एरंडाचे ढाळे बरोबर मधोमध घालता यावे यासाठी आम्ही बरोबर जागा ठेवलेली आहे आणि मग कडेकडेने आम्ही शेणकुडे लावून घेत आहोत. तरी ते आमचे भरपूर असे शेणकुटे छोटी छोटी अशी शेणकुटे शिल्लक आहे ते आता आम्ही कडेकडे लावून घेणार आहोत. तर मगाशी मी तुम्हाला दाखवायचे विसरलेच. होळी रचत असतानाच आम्ही मधोमध एक बरोबर नारळ ठेवला होता. होळी पेटली की मग तो नारळ छान असा भाजला जातो आणि मग तो आपण मस्त असा खायचा. तर या छोट्या छोट्या मुलांची कशी पळापळ चालू आहे पहा. तरी ती पाहू शकता वैभवने बरोबर जागा ठेवली होती त्यातच एरंडाचे ढाळे घालून घेतलेले आहे. आता यामध्ये फक्त ऊस घालायचा बाकी आहे. ऊस या लहान मुलांना घालायला जमत नव्हतं त्यामुळे यांच्या मदतीसाठी मी आले होते. तरी ते पाहू शकता गाणे लागल्या आरुद्रा कशी नाचत आहे. आता ही जी छोटी छोटी शेणकुटे राहिलेली आहेत ती आता आम्ही खाली कडेकडेने रचून घेणार आहोत आणि मग जी शेणकुटावर लावण्यासाठी लाकडे आणली होती ती यावर लावून घेणार. हे काम झाले की मग आमची होळी पूर्णपणे रचून तयार होईल. होळी रचून पूर्ण झाली त्यानंतर मी पुढे छान अशी रांगोळी काढायला घेतली. होळी पुढे रांगोळी काढून तिला एक छान असा हार बनवला होता तोही घालून घेतला. मी रांगोळी काढते म्हटल्यावर आरुद्राही तिचा डब्बा घेऊन आली आणि रांगोळी काढायला सुरुवात केली. तर इथले आमचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. आमची होळी ही पूर्णपणे तयार आहे. आता आम्ही सर्वजण घरी जाऊन छान असे तयार होऊन येणार आहोत. बाहेरचे आवरून झाल्यानंतर मी आत येऊन माझेही छान असे आवरून घेतले आणि आज जो होळीसाठी नैवेद्य बनवला होता तो खायला घेतला. होळीचे पूजन करण्यासाठी इथे मी आरतीचे ताट तयार करून घेतलेला आहे. तर होळीत घालण्यासाठी आम्ही इथे विचू बनवून घेतलेला आहे. तर कोणाकोणाचे ते असे बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर होलिका दहन करण्यासाठी सर्व मुले छान अशी आवरून आलेली आहेत. तर पहिल्यांदा आम्ही शेणकुटांवर कापूर ठेवून घेतला. अगं एक शेणकुटावर ठेवायचा पहिला एक एकच ठेवा बस धावायचं नाही पुन्हा खाली सगळ्यात धावायला काय धावायचं नाही म्हणजे लावायचं तर गावला पाहिजे. हा हा राहू दे हा हा जरा तरी दाखव कापूर. आरुद्रा होलिका दहन करत आहे.
हा पेटते आता सगळ्या म्हटलं पेट नव्हे. अरे बोंबला घेता ए गोल फिरा की गोल गोल फिरा गोल फिरा. अरू फिर की गोल अरू. होळी पेटवल्यानंतर तिची पूजा करून घेण्यासाठी ते मी आरतीचे ताट घेऊन बाहेर आलेले आहे. आता आपण पहिल्यांदा तिची पूजा करून घेऊया आणि तिचा आशीर्वाद घेऊयात. तर इथे मी होळी समोर 5 खडे मांडून तिची पूजा करून घेत आहे. माझी पूजा करून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आत्तीनेही होळीची पूजा करून घेतली आणि इथे तुम्ही पाहू शकता आमच्या वस्तीवरील बायकाही होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी इथेच आलेल्या आहेत. आणि ते तुम्ही पाहू शकता आता भरपूर अशी गर्दी झालेली आहे. वस्तीवरील सर्व बायका आता होळीच्या इथे आलेल्या आहेत. पाहू शकता जो आम्ही नारळ टाकला होता तो काढण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. तर हा पहा जो आम्ही होळीमध्ये नारळ टाकला होता तो भाजून किती छान असा आलेला आहे. हा भाजलेला नारळ खायला खूप मजा येते. तर आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद. काय करताय डोळ्यात बोलताय क्या क्या छुप देखे आंखों में जाके दिल में क्या क्या शुरू. परत एकदा आता काय सगळं का काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू. छुप देखे आंखों में जाके दिल में क्या क्या शुरू. मुझे बता जरा